नमस्कार. आज आपण येऊया विवेकाचे फायदे. आपण विवेक बघतोय. गेल्या वेळेला आपण अभ्यास बघितला. अभ्यास वैराग्याम तन्निरोध. पतंजलीचं पहिलं सूत्र आहे अथ योग अनुशासनम. आता योगाचं आपण अनुशासनम म्हणजे शिस्त पाळायला सुरुवात करूया. नंतर ते म्हणतात योग चित्तवृत्ती निरोध. मनातल्या चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग. पण चित्तवृत्ती कुठल्या त्या त्यांनी स्पष्ट केल्यात वेगवेगळ्या. आणि या चित्तवृत्तींचा निरोध कसा करायचा तर अभ्यास वैराग्याम तन्निरोध. तर अभ्यास आणि वैराग्य यांनी तुम्ही त्या चित्तवृत्तींचा निरोध करता. तर पहिले चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी अभ्यास कसा ते आपण गेल्या वेळेला आणि त्याच्या आधीच्या वेळेला बघितलं. अभ्यासातून विवेक निर्मिती झाली. ती विवेक प्राप्ती जी आहे ती 7 स्टेजेस मध्ये होते. सप्तदा प्रांतभूमी प्रज्ञा. त्या 7 स्टेजेस कुठल्या ते आपण आधी बघितलेलं होतं. आणि ती विवेक प्राप्ती झाल्यानंतर तुमच्यात वैराग्य येतं. वैराग्याकडून विवेक येतो. विवेकाकडून वैराग्य येतं. ते वैराग्य आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. पण या वेळेला हे विवेक कशाला पाहिजे, हा विवेकाचा काय फायदा, असा आपल्या दैनंदिन जीवनात पहिला प्रश्न. हे शिकायचं कशाला, हे माहिती कशाला पाहिजे, विवेक नसला तर काय होऊ शकतं ते आपण पहिले समजून घेऊया. तर जर एखादं सापाचं चित्र बघितलं आणि त्याच्यावर साप असा दाखवलाय, फणा काढून असा फुटकार टाकतोय, तर तुम्हाला वाटेल वा काय चित्रकाराने चित्र काढलंय. किंवा एखादं युद्धाचं चित्र आहे आणि लोक मारले जातात, तुम्ही म्हणाल वा काय चित्रकलाची कला आहे. तुम्ही त्या सापाला वागरून घाबरणार का, अरे बापरे साप मला चावायला येतो, नाही. कारण तुम्हाला माहितीये ते फक्त सापाचं चित्र आहे आणि तो खरा साप नाहीये. तर हे संसार जो दुःखाने सुखाने भरलेला आहे मोह मायेनी, ते जे संसार चित्र आहे त्याची तुम्हाला एक्झॅक्ट जाणीव होण्याला विवेक मदत करतो. जसं चित्र बघितल्यावर सापाची भीती नाहीशी होते, तसं वशिष्ठ रामाला वशिष्ठ योगात सांगतायत की जेव्हा तुझ्यात विवेक जागृत होईल तेव्हा संसार दुःख तुझी नाहीशी होतील. आता सापामुळे काही कोणाला आनंद होणार नाहीये, दुःखच होणार, भीतीच होणार. तर संसार जे दुःखाने भरलेला आहे ते आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. भोगे रोग भयम. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी दुःखच आहे. कारण संसारात सगळ्या गोष्टी या अनित्य आहेत आणि अनित्य गोष्टींचा शेवट हा नाशातच होतो. नाश आला म्हणजे दुःख आलं. तर सर्पचित्रामुळे जशी सर्पाची भीती नाहीशी होते, ते सर्पचित्र कळल्यावर तसं विवेकाने संसार चक्र कळलं तर संसारातली दुःख नाहीशी होतात. आता ही झाली भीती. मग सुख किंवा आशा, इच्छा. मृगजळ पाहिल्यावर जसं हरिण ते पाणी आहे त्या आशेने त्याच्या मागे धावत जातं. पण जर तुमच्यातला विवेक जागृत झाला आणि लक्षात आलं अरे हे वाळवंटातलं मृगजळ आहे, ते खरोखरी पाणी नाहीये, त्याच्या मागे मूर्खासारखा धावत बसू नको छाती फुटेपर्यंत, असं त्या हरणाला जर कळलं तर हरिण स्वतःचा जीव वाचवेल. त्याचप्रमाणे या संसारातल्या क्षणिक मोहमयी सुखांच्या मागे धावणं विवेकी मनुष्य बंद करतो. कारण ही शेवटी गुणमयी माया आहे हे त्याच्या लक्षात येतं. जेव्हा स्वप्नात एखादी गोष्ट तुम्हाला दिसते तेव्हा तुम्हाला आनंद होतो, दुःख होतं. जसं सिनेमा तुम्ही बघताय आणि पिक्चर बघताना त्याच्यात तुम्ही एकरूप झाला की त्याच्याबरोबर तुम्ही आनंदी होता, त्याच्याबरोबर दुःखी होता, हसता पण रडता पण. पण जर अति एखादी व्यक्ती रडायला लागली तर तुम्ही म्हणाल अरे का रडतीये, हे तर फक्त चित्रपट आहे, त्या स्क्रीनवर फक्त प्रतिमा येतात, त्याच्यात हसण्यासारखं रडण्यासारखं काय. म्हणजे तुम्ही सुख दुःखाच्या पलीकडे जाऊ शकता जेव्हा तुम्हाला कळतं हे स्वप्नासारखं मोहमायेसारखा सिनेमा चालू आहे. रामदास स्वामी म्हणतात जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूप अनुसंधाने तरे प्राणी मात्र. स्वतःच्या खऱ्या ओळखीशी अनुसंधान करा. मी खरा कोण आहे, शिवोहम शिवोहम जे आपण शंकराचार्यांचं घेतो, किंवा अहम ब्रह्मास्मी, त्यांनी तुम्ही या संसार सागरातून तरून जाऊ शकता. आता हा झाला विवेकाचा बेसिक
उपयोग की या सगळ्यातली दुःख किंवा मोहमोही सुख यांच्या मागे तुमचं धावणं बंद होतं. तुमच्या मनातल्या चिंता, यातना, दुःख ही सगळी नाहीशी होतात आणि तुम्हाला कळतं हे फक्त स्वप्नवत आहे, इंद्रजाल, मॅजिकल शो म्हणून आहे, ह्याच्यात खरं काहीच नाहीये, हे फक्त चित्रातला साप आहे किंवा चित्रातलं मृगजळ आहे. आता जर तुम्ही ह्याचा फायदा बघितला तर हे तुम्हाला विवेक कळला तर तुमच्यात शांतता येते, तुमच्यात अशांती येत नाही. कारण तुमच्या मनातल्या ज्या इच्छा तयार असतात त्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला नंतर दुःखच आहे. त्या इच्छा पूर्ण झाल्या तर हाव सुटेल, इच्छा नाही पूर्ण झाल्या तर दुःख येईल, राग येईल, द्वेष येईल. हे कळल्यावर तुमच्यात सॅटिस्फॅक्शन, कंटेनमेंट, संतोष निर्मिती होते, शम, शांती, ट्रँक्विलिटी येते. म्हणून वसिष्ठ युगात म्हटलंय विवेक महाऔषधम, महाऔषध आहे. आता डॉक्टरला ते सांगायला अजून चांगलं की महाऔषध कुठलं आहे? विवेक. कशावर? दीर्घ संसार रोगावर. हा जो संसार रोग आहे त्याच्यावरचं महाऔषध विवेक आहे. दीर्घ का म्हटलंय? अनादी कालापासून हे संसार चक्र चालू आहे, तर त्याच्यातलं महाऔषध विवेक आहे. आणि विवेकच फक्त सगळ्या गुणांचा आश्रयदाता आहे. जिथे विवेक नाही तिथे सगळे गुण आश्रय करत नाही. म्हणून वसिष्ठ पुढे सांगतात बलम, शक्ती, बुद्धी, तेज, प्रतिपत्ती. प्रतिपत्ती म्हणजे राईट अंडरस्टँडिंग. जी मी पहिले प्रार्थना म्हणतो त्याच्यात एक असते वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये, म्हणजे माझ्या शब्दांचा अर्थ व्यवस्थित लागू दे, अशी शंकर पार्वतीला प्रार्थना आपण करत असतो. तर प्रतिपत्ती म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, हे विवेकाने येतं. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय? राईट नॉलेज आणि राईट अंडरस्टँडिंग सेम आहे का? थोडासा फरक आहे. उदाहरण दिलं तर एकदम सोपं होईल. टोमॅटो हे नॉलेज मध्ये इट इज अ फ्रूट. टोमॅटो हे फळ म्हणून म्हणलं जातं. बॉटनी, झुऑलॉजी जे कोणी बायोलॉजी शिकतात त्याच्यात त्याचं कॅटेगरायझेशन, वर्गीकरण टोमॅटोचं फळात होतं. परंतु विवेक, राईट अंडरस्टँडिंग, विस्डम ज्याच्याकडे आलेलं आहे तो टोमॅटो फळ असलं तरी त्याला फ्रूट सॅलेड मध्ये वापरत नाही. फळ आहे म्हणून फ्रूट सॅलेड मध्ये वापरायला पाहिजे हे नॉलेज झालं. पण ज्याला विवेक आहे तो टोमॅटोला फ्रूट सॅलेड मध्ये कधीच वापरणार नाही. हा झाला विवेकाचा उपयोग. क्रियाफल, एखादी तुम्ही क्रिया करताय पण त्याचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे. तुम्हाला जर पर्वत चढायचा आहे आणि तुम्ही समुद्राच्या दिशेने चालायला लागला तर पर्वत कसा चढाल? त्यामुळे विवेक जर असेल तर तुम्ही योग्य दिशेने वाटचाल कराल, तुम्हाला तुमच्या क्रियेचं योग्य फळ मिळेल. विवेक हा दिशादर्शक असतो. म्हणून म्हटलंय युक्तायुक्त, जे तुम्हाला चांगलं पाहिजे नाही पाहिजे, जे नकोय ती गोष्ट टाळायचे. महादीपम अभिवांछती साधकम, मोठ्या दीपस्तंभासारखा, दिव्यासारखा प्रकाशमय विवेक आहे. स्फारम विचारम म्हणजे एक्सपांडेड, तुमचे जर विचार पूर्ण एक्सपान्सिव्ह झालाय, विवेक एक्सपांडेड झालाय आणि त्याला तुम्ही जर आश्रय घेतला त्या विवेकाचा तर संसार जलधीम तरेल, संसार सागर तरून जायला मदत होईल. हा विवेकाचा फायदा. विवेक जर वाढला, त्यांनी फ्लरिश झाली बुद्धी आणि ती बुद्धी चांगली वाढली तर वसिष्ठांनी त्याचं उदाहरण दिलंय तुंबकाशी. तुंबक म्हणजे गौड नामक एक वनस्पती असते जी पाण्यात तरंगते. त्याला असा गोल शेप असतो. तर तुम्ही मुंबऱ्याला किंवा इकडे तिकडे गेले तर त्याचे तरंगलेले दिसत असतात. त्याला तुम्ही किती खालती देऊन दाबा ते परत वरती येतं. तसं विवेक आणि बुद्धी इतकी चांगली तरतरीत होते की ती कधीही प्रतिकूल परिस्थितीत गाडून जात नाही, ती नेहमी वरती येते, तुम्हाला तारून देते प्रत्येक परिस्थितीत. आता अविवेकी जर असेल, ज्याच्याकडे विवेक नाहीये, काय होईल? नाहीये माझ्याकडे विवेक असं तुम्ही म्हणाला तर अविवेकी म्हणजेच अविचारी. विवेकी तो विचारी, समानार्थी शब्द आहेत. आपल्या मराठीत आपण साधारण बघितलं तर विचार म्हणजे दुसरा अर्थ आहे, थॉट. पण इथे विवेकालाच त्यांनी विचार असं म्हटलेलं आहे. तर विवेकी म्हणजे विचारी, अविवेकी म्हणजेच अविचारी. अविचारी जो असतो तो बऱ्याच वेळेला दुराध आहे, त्याच्याकडे त्याची वृत्ती चांगली नसते, इव्हिल इंटेन्शन असतात. असा अविवेकी अविचारी बरोबर सगळ्या कृती सुरू करत नाही, अर्धवट तयारीने
चुकीच्या दिशेने बऱ्याच वेळेला तो कामांना सुरुवात करतो, दुरारंभ, आणि शेवटी त्याची परिणिती दुराचारात होते आणि त्याची परिणिती दुःख, अज्ञान, अनंत फल आणि अधोगती. आता अधोगती म्हणजे काय ते आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. ऊर्ध्वगती तेही बघितलं होतं. अधोगती म्हणजे खालच्या योनीत तुम्ही जाता, मनुष्य जन्मातून अधम योनीमध्ये, त्याला अधोगती म्हणतात. विवेकाचा उच्चतरो म्हणजे टॉल ट्री, विवेकाची जी उंच वृक्ष आहे त्याला फळ काय लागतं असं वशिष्ठ योगात दिलंय. त्याला फळ येतं केवली भावाचं. केवली भाव म्हणजे ऍब्सोल्यूट स्टेट, सिंग्युलरिटी, अद्वैताचं फळ येतं. अद्वैत भावना निर्माण होते तेव्हा समत्व आलेलं असतं, निराबाधम, अनऑब्स्ट्रक्टेड असतं, ते सेल्फ सफिशियंट असतं, अनंत असतं आणि नित्य सुख असतं, सच्चित आनंदाचं असतं. विवेक जेव्हा वेल एस्टॅब्लिश्ड असतो म्हणजे क्षणिक विवेक उपयोगाचा नाहीये, तो सततचा विवेक असणं गरजेचं आहे. जेव्हा सतत प्रत्येक क्षण तुम्ही विवेकाने वागता तेव्हा वेल एस्टॅब्लिश्ड इन माइंड विवेक, त्याला म्हणतात स्थित प्रज्ञा किंवा प्रतिष्ठित प्रज्ञा. भगवद्गीतेत श्लोक आहे, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिताः स्थित प्रज्ञ तदोच्यते. हे जे म्हटलेलं आहे स्थित प्रज्ञ, प्रतिष्ठित प्रज्ञा म्हणजेच काय? विवेकी. जो विवेकी आहे त्याच्यात प्रज्ञा प्रतिष्ठित स्थिर आहे किंवा तो स्थित प्रज्ञा आहे. ती विवेक त्याच्यातून हटत नाही, तो सदा सर्व काळी विवेक असतो. उत्तमत्व, स्टेट ऑफ एक्सलन्स त्याच्यात निर्माण होते. आता ज्याच्याकडे विवेक नाही तो विवेक अंध आहे, तो जात्यंध, जन्माला आंधळा आल्याच्या बरोबरच आहे ज्याच्याकडे विवेक नाही. म्हणून एसेन्स ऑफ विवेक, ज्याच्याकडे पूर्ण विवेक आहे, त्याच्याकडे दिव्य चक्षु आहे, त्याला यश आहे, श्री आहे, प्रॉस्पेरिटी आहे. आता गुरुगीतेमध्ये एक चांगला श्लोक दिलेला आहे, श्री गुरु परमो रूपम, जे तुमची खरी ओळख आहे, स्वात्मज्ञान, आत्मज्ञान जे आहे त्याला श्री गुरु म्हटलेलं आहे. तुमच्या खऱ्या ओळखीला, त्या ब्रह्माला बघण्यासाठी, तुमच्या खऱ्या ओळखीला बघण्यासाठी तुम्हाला नुसते डोळे उपयोगाचे नाहीये, विवेक चक्षु लागतो. विवेक निर्माण असेल तरच तुम्ही तुमची खरी ओळख बघू शकता. श्री गुरु परमो रूपम विवेक चक्षुषोमृतम. जे मंदभाग्य असतात, ते दुर्दैवी लोक असतात, मंदभाग्या न पश्यंती, ते बघू शकत नाहीत. कसं? अंधा सूर्योदय यथा, आंधळा असतो तो सूर्योदय जसा बघू शकत नाही, तसं ज्याच्याकडे विवेक ज्ञान चक्षु नाहीये, विवेक दृष्टी नाहीये, तो स्वतःची खरी ओळख पाहू शकत नाही. पुढच्या वेळेला आपण योग निद्रा घेणार आहोत तेव्हा स्वतःची खरी ओळख काय आहे, जी आपण परत एकदा रिव्हिजन घेऊ शंकराचार्यांच्या 6 श्लोकातून, जी आपण पूर्वी बऱ्याच वेळेला केलेली होती. तर विवेक हा एक क्षणही सोडू नका. याच्याकरता पतंजली सांगतात, विवेक ख्यातीर अविप्लव हानोपाय. फायदा काय? सगळ्या हानींचा उपाय. हानोपाय, हानी उपाय, सगळ्या हानींचा उपाय काय? विवेक ख्याती ही. विवेक समजून घ्या, तो टिकून ठेवा. अविप्लव म्हणजे कुठेही न ढळता सतत टिकलेला विवेक ठेवा. विवेक जर असेल तर बरोबर अंडरस्टँडिंग असेल त्या तत्वाचं, विवेक नसेल तर तत्वाचं अंडरस्टँडिंग जाईल. तत्व कुठलं? तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सोहम सोहम, शिवोहम शिवोहम, दाऊ आर्ट दॅट, अनअलहक, तूच तो आहेस, तोच तू आहेस, सगळंच एक आहे, हे तत्व. तर विचारात जायते तत्वम, विचारात म्हणजे विवेकात. विवेक केल्यानंतर तुम्हाला तत्व समजून येतं. तत्व कळल्यावर तुमच्या अंतरात्म्यात विश्रांती, शांती, शम येतं. अतः मनस्सी शांतत्वम सर्व दुःख परिक्षय. सर्व दुःखातून तुम्ही मुक्त होता, सर्व दुःखांचा क्षय, नाश होऊन जातो. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला. विवेक आल्यावर हे विश्वची माझे घर असं संत म्हणतात, ते मर्यादेच्या पलीकडे झाले. आपण भ्रमे लहान आळला, देहधारी झाला. मी माझं करत बसलो तर तो देहधारी झाला. कामनेने फळ जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे.
कामनेने म्हणजे इच्छा करून तुम्हाला इच्छेचं फळ मिळणार. कामनेने फळ जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंत महदांतर. रामदास स्वामी म्हणतात फळ आणि भगवंत प्राप्ती याच्यात किती अंतर आहे. पण तुम्हाला नुसतं फळ हवंय का भगवंतच हवाय, भगवंतच हवाय, हे तुम्ही ठरवा. शेवटी वृत्तीस न कळे निवृत्ती, वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले. हा शेवटचा पॉइंट आहे विवेकाच्या फायद्यात. विवेकामुळे तुम्ही गुणातीत, गुणांच्या पलीकडे जायला शिकता. कारण का गुण जे आहे हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे. पुरुष जो आहे, तुमची खरी ओळख आहे, हा फक्त साक्षीदार आहे. हा स्वतः काहीच करत नाही. जसा सूर्य आहे तो स्वतः काहीच करत नाही. सूर्याच्या प्रकाशात पृथ्वीवरचे सगळे व्यवहार चालू आहेत. आता विवेकी कसा ओळखावा. आता बऱ्याच जण नवीन असतील, आधीचे एक दोन जण आले नसतील, तर त्यांना प्रश्न पडला असेल हा विवेक म्हणजे नक्की काय म्हणणं यांचं. तर त्याच्याकरता मी काही शब्द घेतलेले आहेत. ज्याच्यात आपण सायन्सची परीक्षा द्यायची असेल तर डेफिनेशन या नावाखाली आपण घेतो. या डेफिनेशन काही रट्टा मारून पाठ करायचे नाहीये. फक्त या डेफिनेशन आहेत आणि आपल्याला माहिती आहे एवढं पुरेसं आहे. त्या पहिल्याच याच्यात डोक्यात सगळे शिरतील अशा याच्यात जाऊ नका. जसं पतंजलीत मी विवेकाच्या बेसिक मध्ये सांगितलं होतं, नित्य अनित्य, अनित्य नित्य. तो अनित्य अशुची, दुःख अनात्मसु, नित्य शुची सुख आत्मज्ञाते. हा जो फरक कळला त्याला विवेक कळला. तर इथे आपण सुरुवात करूया विवेकाबद्दल बेसिक माहिती घ्यायला ऍज अ पार्ट ऑफ रिव्हिजन, आणि मग विवेकी कसा ओळखावा या शेवटच्या पाठकडे येऊया. तर विवेकाचा लाभ घडे तेने परमार्थ ठाई पडे. ज्याला विवेकाचा लाभ घडला त्याला परमार्थ कळला. विवेकाचा लाभ घडे तेने परमार्थ ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकजनी. तो पाहिला तरच मिळणार लोकांमध्ये. आता नित्यानित्य विचारणा, नित्यानित्य विचारणा किंवा नित्यानित्य विवेक म्हणजे काय. जे नित्य आहे आणि अनित्य आहे त्यातला फरक समजून घेणं म्हणजे नित्यानित्य विवेक. देह जो आहे, देह हा अनित्य आहे आणि आत्मा जो आहे हा नित्य आहे. त्याच्यावर भगवद्गीतेत 4-5 श्लोक आहेत दुसऱ्याच अध्यायात, की हा जो शरीर येणारे जाणारे, कपडे जुने झाले की ते टाकायचे, नवीन कपडे घ्यायचे, तसा देह गेला तरी कशाला दुःखी होत आहे. जो जन्माला आलाय तो मरणारे, मरणारे तो जन्माला येणारे, त्याच्याकरता काय दुःख घ्यायचंय. तू जन्माला येण्यापूर्वी अव्यक्त होता, मेल्यानंतर परत अव्यक्त असणार आहे. आता तू व्यक्त आहे, व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त चालूच राहणार आहे. नित्य अनित्य विचारणा भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायात दिले. प्रत्येक अध्यायात त्यांनी दिलेलं आहे, पण मी दुसऱ्या अध्यायाचं उदाहरण देतोय. ही झाली नित्यानित्य विवेक. देह अनित्य आणि आत्मा नित्य. निराकारी भासे आकार. आता आकार आणि निराकार ह्याच्यातला फरक आपण घेतोय. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. दृष्टीचे देखणे ते दृश्य, मनाचे देखणे ते भास. डोळ्यांनी बघतो ते दृश्य, मनाने बघतो तो भास. मनातीत निराभास विवेके जाणावे. अष्टवक्र गीतेत दिलंय साकारम अनृतम विद्धी. जे तुम्हाला दिसतंय आकार असलेलं ते सगळं खोटं आहे, स्वप्नवत आहे असं समजा. निराकारम तू निश्चलम. जे निराकार आहे ते निश्चल आहे, निरंतर आहे. एतत् तत्वोपदेशेन न पुनर्भव संभव. ज्याला हे कळलेलं आहे तत्व की जे दिसतंय ते सगळं स्वप्नवत आहे आणि जे दिसण्याच्या पलीकडे आहे ते शाश्वत आहे, त्याला पुनर्जन्म संसार चक्रातून मुक्ती मिळते असं त्याने केले. आता आत्म अनात्मा विवेक हा शब्द ऐकला असेल नसेल, एक डेफिनेशन म्हणून मी घातलेलं आहे. जड अनेक, जड ज्या गोष्टी आहेत त्या अनेक आहेत, पण आत्मा एक आहे. जे अद्वैत भावना सगळं एक आहे. जड म्हणजे अनात्मा, चेतवी आत्मा. जडाला जो चेतना देतो तो आत्मा. हा आत्म अनात्मा विवेक. आता अधोर्ध्व संवाद. अधोर्ध्व संवाद म्हणजे
अध म्हणजे खालती, ऊर्ध्व म्हणजे वरती. चांगली कर्म करा, ऊर्ध्व गतीला जाल. कुकर्म करा, अधोगतीला जाल. अध विषयांकडे, खालती तुम्ही विषय सुखाच्या मागे लागलात, संसार सुखांच्या मागे, विषय सुखाच्या मागे लागलात तर अधोगतीला, आणि अंतरात्म्याकडे, परमात्म्याकडे गेलात तर ऊर्ध्व गतीला जाल. हा झाला अधोर्ध्व संवाद. उद्भवोन्मुख होता वरती जर तुमचं लक्ष झालं, उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद. वरती गेलात तर अभेद्य व्हाल, खालती गेलात तर उदंड खेद, खूप खेद होईल, दुःख होईल. आता लास्ट सारासार विवेक. सार म्हणजे शाश्वत नित्य, असार म्हणजे नाशिवंत अनित्य. हा सगळा विवेक आपण बघतोय. कुठला? नित्यानित्य विवेक, आकार निराकार विवेक, आत्म अनात्मा विवेक, अधोर्ध्व संवाद आणि शेवटी सारासार विवेक. तर सार जे आहे ते शाश्वत नित्य, असार जे आहे ते नाशिवंत अनित्य. तर इकडे बघितलं तर अनित्य म्हणजे असार, नित्य म्हणजे शाश्वत. म्हणजे नित्यानित्य विचारणार आणि सारासार विवेक हे सेमच झालं एक प्रकारे. नित्याला सार म्हटलंय, अनित्याला असार म्हटलेलं आहे. आत्मा अनात्मा विवेक पिंडी, म्हणजे शरीरामध्ये आत्मा अनात्मा विवेक करा आणि सारासार विचार ब्रह्मांडी, असं रामदास स्वामींनी दासबोधात दिलंय. तर सारासार विचार ब्रह्मांडी करा आणि शरीराचा विचार करताना आत्मा अनात्मा विचार करा. आता आपण येऊया विवेक कसा ओळखावा, विवेकी कसा ओळखावा. ज्याला विवेकी कसा ओळखावा कळला त्याला विवेक पण कळला. आणि तिथे आपण सुरुवात करतोय आता. प्रपंची सावधान. आता आपण समाजात बघतो विवेकी ओळखायचा कसा. प्रपंची सावधान, प्रपंची नेटका. जो प्रपंच सावधानपणे, नीट जागरूकपणे करतोय, नेटकेपणे करतोय, तो परमार्थ करील जाण. तो जाणीवपूर्वकपणे चांगल्या समजून उमजूनच परमार्थ करील, हे लक्षात घ्या. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. हे झालं एक ओळखण्याचं लक्षण. विवेकी कसा ओळखावा. जो बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले. हे आपण ऐकतच आहे. हीन विवेक. बोलणे एक, चालणे एक. अग्निपथ पिक्चर मध्ये अमिताभ बच्चनच्या तोंडी डायलॉग पण आहे, आदमी सोचता कुछ है, बोलता कुछ है और करता कुछ है. ते जरा एक्स्ट्रीमच घेतलेलं आहे. म्हणजे जो बोलतो तसा चालतो, पण बोलण्याच्या आधी विचार तर करणार. म्हणून विचार करणं, बोलणं आणि वागणं. शरीर वाक मनोभिः यत् कर्म प्रारभते नर, न्याय्यम वा विपरीतं वा पंचैतै तस्य हेतव. तर शरीर वाक मनो म्हणजे पहिले मनात विचार आला, मग बोलण्यात आला आणि मग कृतीत आला. त्याच्यात हार्मनी आहे. जो विचार केलाय तेच बोललंय, त्याच अनुषंगाने बोललंय, त्याच अनुषंगाने वागलंय, तो विवेकी. हीन विवेक म्हणजे बोलतोय आणि करतोय. ह्याला भगवद्गीतेत श्रीकृष्ण मिथ्याचारी म्हणतात. म्हणजे जो इंद्रियांचा निग्रह दाखवतोय पण मनाने आसक्ती आहे. इंद्रियांनी तो कंट्रोल दाखवतोय पण मनातून मात्र मुंह में राम बगल में छुरी, असा जो आहे तो मिथ्याचारी झाला. आता जागृतीची ओळखणं रामदास स्वामी खूप छानपणे देतात. जागृतीची ओळखणं जो विषयी विरक्त अंतरापासून, जो आतपासून, मनापासून, हृदयापासून विरक्तीला पोचलेला आहे, वैराग्याला पोचलेला आहे, तो जागृती. आता ही विरक्ती, वैराग्य विवेकातून कसं निर्माण होतं आणि वैराग्यातून विवेक निर्मिती कशी होते ती आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. मीपणा विवेकमुळे गुप्त झाला. ज्याच्यात विवेक आलेला आहे तो मीपणा गुप्त झाला. विवेक निर्मिती झाल्यावर मीपणा नाहीसा होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मुंगी बनवूनी उडावे आकाशी. अमिताभ बच्चनला केबीसी मध्ये एकदा विचारलं की आप, एक स्त्री तिथली पार्टिसिपंट असते, ती विचारते, आप सदी के महानायक है, इसका राज मुझे जानना है.
क्यों आपको सदी का महानायक कहते हैं. लाईव्ह शो चालू होता तेव्हा अमिताभ बच्चन तिकडून उतरतो, तिच्या जवळ जातो, गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो मुझे भी पता नहीं आप ही समजा दे. तर त्याचं ते वागणं बघून ती म्हणते अभी मुझे समझ में आ गया. म्हणजे त्यांनी त्याचा मीपणा जेव्हा काढून टाकला तेव्हा तो सतीचा महानायक झाला. विवेकी म्हणजेच काय, ज्याच्या अंगी प्रतिष्ठित प्रज्ञा आहे. प्रतिष्ठित प्रज्ञा म्हणजे स्थित प्रज्ञा आहे. प्रज्ञा स्थित झालेली आहे, प्रतिष्ठित फर्म झालेली आहे, तो विवेकी, तोच परम भक्त. ते कसं ते आपण आता थोडक्यात येऊ. तोच आहे गुणातीत. आता भगवद्गीतेत वेगवेगळ्या अध्यायात श्रीकृष्ण उदाहरणं देत जातात वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून. तर आपण येऊया पहिले विवेकी आणि प्रतिष्ठित प्रज्ञाकडे. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. म्हणजे दुःखात अनुद्विग्न होत नाही, सुखात हुरळून जात नाही. न प्रहस्येत प्रियम प्राप्य न द्विजेत चाप्य अप्रियम. म्हणजे अप्रिय मिळाला तरी तो दुःखी होत नाही, आनंद मिळाला तरी हुरळून जात नाही. सुखम वा यदि वा दुःखम, असे बरेच श्लोक आहेत. कशा ह्याच्यात तुम्ही दुःखी नसता, सगळ्या ह्याच्यात तुम्ही स्थित प्रज्ञा असता, ती प्रतिष्ठित प्रज्ञा. यस सर्वत्रानभिस्नेह तत्त प्राप्य शुभाशुभ नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे तुमच्या मनासारखं हो, मनासारखं न हो, तुम्हाला प्राप्य पाहिजे ते मिळो किंवा न मिळो, त्यांनी तो खुश होत नाही, दुःखी होत नाही, तो आहे प्रतिष्ठित प्रज्ञा. समुद्र जे आहे आपूर्यमाणम, ते जे समुद्रात पाणी आलं काय गेलं काय, समुद्राचा माप काही कमी जास्त होत नाही, तसा तो प्रतिष्ठित प्रज्ञेचा असतो. यदा संवरते चायम कुर्मोंगानी व सर्वश. जेव्हा तो चालत असतो विवेकी मनुष्य, तेव्हा त्याची सगळी इंद्रिय आत वळलेली असतात. इंद्रिय आणि इंद्रियार्थी, म्हणजे इंद्रिय जी आहे ती त्याच्या पूर्ण वशात आलेली आहे, तो स्थितप्रज्ञ असतो. आता या इथे पुढचा पॉइंट एक येतो की तुम्ही खूप इंद्रियांना निग्रह केला आणि तुम्ही चाललाय आणि तुम्ही ऑलमोस्ट किनाऱ्याला पोचताय आणि अशा वेळेला तुमची होडी तिथे लावलेली आणि अचानक वादळ आलं तर ती होडी परत समुद्रात खेचली जाऊ शकते. पण जो स्थितप्रज्ञ आहे त्याची इंद्रिय पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये आलेली आहे, ती बिलकुलही त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली नाहीये. असा विवेकी मनुष्य सतत टिकणं हे फार दुर्मिळ आणि कठीण गोष्ट आहे. सुभारी म्हणून एक मोठा योगी होऊन गेला, प्रचंड विवेकी, प्रचंड कंट्रोल. त्याच्यावरती आता सुभारी सूत्र, सुभारी बऱ्याच क्रिया वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आता प्रसिद्ध आहेत. तर तो सुभारी सगळं ज्ञान जपयत करून सिद्धी वगैरे प्राप्त झालेल्या असतात. श्वास रोखून धरू शकत असतो. तो नदीच्या खालती बसून तो धारणा करत असतो. आपण काही पिक्चर मध्ये पण बघितलं असेल, बाहुबली किंवा दुसऱ्या याच्यात नदीच्या खालती बसून, तळ्यात खालती बसून ते समाधी धारणा करतायत. तसं तो योग सिद्धीनी नदी खालती बसून धारणा ध्यान समाधी करत असतो. आणि ते करत असताना योग याच्यात त्याचे डोळे मिटलेले असतात, तरी बाजूला त्याला लक्षात येतं की 2 मासे आलेले आहेत आणि त्यांचं प्रजनन सुरू झालेलं आहे, रिप्रोडक्शन सुरू झालेलं आहे. आणि त्याच्या मनात विषय वासना चाळवली जाते. आता विषय वासना चाळवली गेली या महाविवेकी माणसाच्या आत, आणि ती चाळवली गेल्यावर तो डोळे उघडतो, वरती येतो आणि बघतो तर तिथे आंघोळीला मांधाता राजा असतो. त्याचे 2 राजकन्या आलेले असतात. तो लगेच त्यांच्या प्रेमात पडतो. तो म्हणतो की तुमच्या वडिलांना भेटायचं आहे. त्या म्हणतात चला. मग ते घेऊन जातात. हा वर्षानुवर्ष शेकडो वर्ष तपस्या करून खंगलेला, दाढी बिडी सगळं वाढलेला वाकलेला असा येतो तिकडे आणि मांधाता राजाला सांगतो माझा विचार आहे तुझ्या मुलीशी लग्न करायचा. तो मांधाता राजा या हुशार असतो, राजाच असतो चांगला. तो म्हणतो की हरकत नाही, कारण का त्याला त्याची पॉवर कळलेली असते. असा आलाय म्हणजे हा मोठाच योगी असणार. तो म्हणतो हरकत नाही, पण एक अडचण आहे की मला 100 मुली आहेत आणि 100 मुली असल्यावर तुम्हाला नक्की कोणाशी लग्न करायचं आहे. आणि आपली संस्कृती अशी आहे की आम्ही
स्वयंवर रचतो आणि मुलगी माळ घालते. तर आपण कधी स्वयंवर रचूया? उद्या रचूया का पुढच्या आठवड्यात रचूया? तर म्हणतात ठीक आहे, 1 आठवड्याने स्वयंवर रचा आणि मी येतो तेव्हा. मग याला तयारी करायला मिळतं ना, सगळीकडे दवंडी भेटून सगळे राजे बिजे यायला पाहिजेत ना. 100 मुलींचं लग्न एकाच दिवशी, सगळ्या 100 मुली रेडी होतात आणि बघतात तर चमत्कार. आता हा सुपर योगी, सुपर पॉवर आलेली असते. विवेकहीन कसा होतो त्याचं उदाहरण हा 100 तरणेबाण पुरुष स्वतःतून तयार करतो, एकदम सुदृढ, यंग आणि इतके तेजस्वी, दैदिप्यमान की ते तिथे पोचल्यावर त्या दुसऱ्या कोणाला न बघता त्या 100 सुभारींना माळ घालतात, वरमाळा, आणि त्यांचं लग्न लावून जातं. राजाची चिंता मिटते की तर तेजस्वी आहेत, 100ला 100 म्हणजे एकीला एकच, म्हणजे लक्ष पण चांगलं पुरवेल, यात काही वाद नाही. मग लग्न होतं, मुलं होतात, त्यांना मुलं होतात, हे तेजस्वी चालूच काम यांचं. मग एवढी लोकसंख्या वाढते की ते एक वेगळी नगरी बसवतात स्वतःच्या नातेवाईकांसाठी, म्हणजे मुलाबाळांसाठी वेगळी नगरी. असं करत 1000 वर्ष जातात आणि एके दिवशी सुभारीला साक्षात्कार होतो. अरे मी किती खालती पडलो, मी किती योगधारणेने पोचलो होतो, आणि एक तो इंद्रियांचा प्रमाद झाला आणि माझ्या मनात विषय वासना चाळवली गेली. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कौतिके अग्नी चाळीला, कौतुकाने अग्नीला तुम्ही जरा डिवचलं आणि भडका उडाला की सगळं राख होऊन जाईल. तसं त्या अविवेकाला थोडं खतपाणी घातलं आणि सगळं नाश झालं आणि माझी एवढी अधोगती झाली. मग त्यांनी मोठी मोठी महाकाव्य लिहिली. तो संन्यास घेऊन सगळ्यातून बाहेर पडतो आणि सगळ्या याच्यातून तो पहिले काय सांगतो, माझ्यासारखा मूर्खपणा करू नका, तो इंद्रिय निग्रह प्रत्येक क्षण ठेवा, विवेकाला सोडू नका, विवेकाला पकडून राहा, विवेक घालवू नका. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्ये तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिताः. आता हे झालं, आपण बघितलं, चांगलं असो वाईट असो, आनंददायक असो दुःख असो, सगळ्याशी समत्व, म्हणजे तो गुणांच्या पलीकडे गेलेला गुणातीत आहे. आणि जेव्हा भक्त हा स्वतः आणि परमेश्वरात विलीन झालेला आहे, अभक्तपणे परमेश्वराशी अनन्यपणे झालेला आहे, तेव्हा असा भक्त गुणांच्या पलीकडे जाणारा, सम दुःख सुख स्वस्थ, सम लोष्टाश्म कांचन, मग मातीचं ढेकूळ असेल, दगड असेल, नाहीतर सोनं असेल, सगळ्याला सेम प्रमाणे बघणारा, म्हणजे सगळ्या बाबतीत तो समत्व असतो. तुल्य प्रिय प्रियो धीर, प्रिय असो अप्रिय असो त्याला तो सेम बघतो. तुल्य निंदात्म संस्तुती, कोणी निंदा करो कोणी स्तुती करो, सगळ्यांची तो समत्वपणे असतो. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गाईच्या गळ्यात तुम्ही हार घातला तर गाईच्या एक्सप्रेशन मध्ये काही फरक पडत नाही, तिला त्याचं काही पडत नाही. तुम्ही फुलांचा हार घातलाय का चपलांचा हार घातलेला आहे. मानापमानयो तुल्य तुल्य मित्रारी पक्षयो, मान असो अपमान असो, मित्र असो शत्रू असो, सगळ्याला तेच, म्हणजे सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. आणि ह्याच्यात आपण जेव्हा पुढे जातो की परमेश्वर भक्ती योगात श्रीकृष्ण जेव्हा सांगतायत की माझा आवडता भक्त कोण, जो सगळ्या ह्याच्यात समत्व राखून असतो, तो माझा आवडता भक्त. आता ह्याच्यात परत 8-10 श्लोक आहेत, मी ते आत्ता घालत नाही बसत, ते भक्तियोगात येतात, पण त्याच्यात ते गुणातीतच आहे. म्हणजे तिथे सुरुवात होते अद्वेष्टा सर्वभूताना सम दुःख सुख क्षमी, इथपर्यंत ते शेवटी येतं. मग यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, हे सगळ्या ह्याच्यात तुम्ही समत्व बघून जे असता गुणातीत. जेव्हा आपण अथर्वशीर्ष करत होतो तो गुणत्रयातीत, तुझी खरी ओळख काय आहे, तू या 3 गुणांच्या पलीकडे आहे. तेव्हा आपण इकडे आलो होतो, आज आपण इकडून तिकडे जातोय. तर विवेकी मनुष्य हा गुणातीत असतो, प्रतिष्ठित प्रज्ञेचा स्थित प्रज्ञ असतो. तो थोड्या करताही सुभारीसारखा विचलित होत नाही. तर इथे आपण विवेक कसा ओळखावा तिथे थांबू. पुढच्या वेळेला आपण विवेकाने कर्म कसं करावं, म्हणजेच कर्मयोग,
विवेकाने बुद्धी कशी वापरावी म्हणजे ज्ञानयोग. या कर्मयोग आणि ज्ञानयोगाची सांगड आपण पुढच्या वेळेला करायला घेऊ. वैराग्य त्याच्या पुढचा भाग, पण म्हटलं आपण स्लोली जाऊया, ते हळूहळू पचनी पडेल, एकदम सगळं गोंधळ उडेल. आता पसायदानाने आपण शेवट करूया. आता विश्वात्मके देवे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असा यदा नये. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वाचील तो ते लावो प्राणी जात.